हे बघा पाण्यामध्ये साप नाही याला ईल म्हणतात. हे बघा आणि इथे चालू झालेली आहे आता बोटीची बॅटल रेसिंग चालू आहे. बॅटल बोटिंगची बॅटल चालू आहे. राजा वस राणी ही पूजन दादाची सामने पाहू शकता माझ्या मागे. हे बघा खूप साऱ्या माझ्या मागे. आज वेदर काय जास्तीच भडकलेलं आहे मला वाटतं. खूपच वारा पाणी आहे. कॅमेरामध्ये तेवढं दिसत नाही पण नजरेने एवढे मोठी लाट आहे बोलू नको. नाही फोन तेवढा तरी पण ट्राय करतो मी काढायची. इकडचे लांबच्या बोट्या पण आलेल्या आहेत. तुम्ही ढगं बघा कसे आहे. ढगं बघा. जय नमस्कार मित्रांनो. जय श्रीराम जय शिवराय आणि गणपती बाप्पा मोरया सर्वांना. मी आता माझे मागे बघू शकत आहे जेवढ्या पण तुम्हाला पाठी बोट्या दिसत आहेत याच्यामधून अर्ध्या फिशिंगच्या बोट्या आहेत आणि अर्ध्या आपले विसर्जनसाठी आहेत. यानी की आज आहे आपलं गौरी आईचं विसर्जन आणि बाप्पांचं पण आहे. यानी की 5-6 दिवसाचे जे बाप्पा असतात त्यांचं पण विसर्जन आहे आणि आज आपलं गौरी आईचं पण विसर्जन आहे. आणि बेसिकली म्हणलं जातं की आपल्या याच्यामध्ये कोणची ना 1.5 दिवसाची असते आणि कोणची 2.5 दिवसाची असते. यानी की कोण गौरी ना 3रे दिवस आणतात आणि कोण 4थ्या दिवस आणतात. त्याच गौरी आईचं आपलं विसर्जन आहे. तुम्ही पाहू शकता मागे खूप साऱ्या बोट्या आहेत आपल्या लागलेल्या आहेत. त्याच्यामधून अर्ध्या फिशिंग आहेत आणि अर्ध्या विसर्जनसाठी आहेत. हे बघा इथे खूप साऱ्या बोट्या लागलेल्या आहेत. आता आपल्याला जायचं आहे पुढे. जसं की आपले भाऊ लोक गेलेले आहे बघा या डायरेक्शनला जायचं आहे आपल्याला. आणि आपण मग पुढे जाऊया. 5-10 मिनिट आपल्याला इथे वेट करायचं आहे. मग आपण नंतर पुढे जाऊया. तुम्हाला पुढेचं पण मी नक्कीच दाखवतो. तुम्ही पाहत राहा माझा व्हिडिओ फक्त. हे बघा पाण्यामध्ये साप नाही याला ईल म्हणतात. हे बघा हा तुम्ही सीन बघा मित्रांनो. किती सारी बोट्या इथे लागलेल्या आहेत गौरी आईच्या विसर्जनच्यासाठी. कारण कुठल्या बोटीमध्ये ना फक्त गौरी आईला ठेवतात आणि ज्या मेन बोट असेल म्हणजे ज्यांची घरची असते ना त्या बोटीतच जातात. जसे की आता इकडे एक बोट आहे माझ्या बहिणीची. त्याच्यामध्ये फक्त गौरी आईला असे ठेवणार आहे आणि की बोलतात ना एक तराचा पाय लावणं आपलं शगुनसारखा टाईप त्याच्यामध्ये. आणि इथे तुम्ही पाहू शकता केवढ्या साऱ्या बोट्या लागल्या आहेत बघा विसर्जनच्यासाठी. आणि अर्ध्या याच्यामधून फिशिंगवाल्या आहेत आणि अर्धे विसर्जनसाठी आहेत. आणि अर्ध्या बोटी त्या ऑलरेडी पुढे गेलेल्या आहेत. आपण पण आता जाऊया पुढे 5-10 मिनिटाच्या नंतर. आणि आता आपण सध्या बसलेलो आहे पूजन दादाच्या बोटीमध्ये. ही त्याची एक बोट आहे आणि एक अजून एक तुम्हाला मी दाखवतो. आणि की तिथे सामने आहे. तिथे बघा सामने आपला भाईओ पण बसलेला आहे तिकडे. हे बघा एक तिकडे एक बोट आहे पूजनची आणि एक ही मागची बोट आहे. आणि आता आपण सध्या आहे पूजन दादाच्या बोटीमध्ये. तुम्ही पाहू शकता ही पूजन दादाची बोट आहे. ही नवीनवाली बोट आहे. आणि ज्या बोटीमध्ये आम्ही पहिला फिरायची खंडेरीत जायची ना ही सामने दिसते तुम्हाला ही वाली बोट आहे ती पूजन दादाची. आणि तिथे बघा गौरी आई पण आपली आलेली आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो मी. हे बघा पूजन दादा बघा इथून बोट चालवते आणि त्याच्यामध्ये गौरी आई बसली. आणि की मी तुम्हाला अगोदर बोललेलो आहे की आपण गौरी आईला फक्त ठेवतो. आणि की एक तऱ्हेचं गुड लक म्हणतात आपल्या बोटिंगसाठी गौरी आईसाठी. हे बघा तुम्ही इथे पुढे लोक खूप आहे त्याच्यासाठी दाखवायला म्हणजे दिसत नसेल तुम्हाला. ट्राय करतो तुम्हाला दाखवायचं मी. हे बघा पूजन दादाच्या बोटीमध्ये पण ठेवत आहे गौरी. तुम्ही पाहू शकता. हे बघा तर थोडं आपण जवळ जाऊया. तुम्ही पाहते बघा पूजन दादाच्या बोटीमध्ये पण ठेवले. आणि की बोललेलो मी तुम्हाला अगोदर आणि की असं गुडलक असतं एक तराचा. गुडलक का आपल्यासाठी आपली माऊली गुडलकच आहे. हे बघा पूजन दादाच्या बोटीमध्ये पण ठेवलेले आहेत. त्यांनी की एक ठेवतात फक्त असं. ते या साईडला आहे मी. नाही तर आपण पण जात आहे. हे बघा गौरी आईच्या जवळ ही बोट आहे पूजन दादाची आपली. आणि आपण इथे जात आहे जवळ जसं तुम्हाला मी अगोदर बोललेलं. हे बघा सर्व लोक इथे गौरी आईचे पाया पडत आहे आणि पूजा पण करत आहे जसं मी तुम्हाला बोललेलं होतं. हे बघा बोटीमध्ये लोक बघा किती आहेत. तुम्हाला वाईड अँगलने दाखवतो. बोटीमध्ये लोक बघा किती आहेत. बघा ते गौरी आईचं आरती होत आहे. आणि बोटीमध्ये तुम्ही लोक बघू शकता किती. आणि तिथे वरती पण खूप सारी लोक आहेत. तुम्ही पाहू शकता रस बघा किती आहे आपल्या गौरी आईकडे. हे बघा खूपच रस आहे त्या बोटीमध्ये. बघा तुम्ही सामनेचे किती रस आहे बघा मित्रांनो. तुम्हाला आता अख्खा गाव पूर्ण या बोटीमध्येच दिसणार आहे. पूर्ण गाव वर्सोवा गाव म्हणून बाप्पांचं आणि गौरी आईचं पण विसर्जन आहे.
तुम्ही बघा पूर्ण बोट्या लागलेल्या आहेत, त्या पूर्ण बोट्या भरणार आहेत. आणि की जसं पहिला बोललेलो अर्धे बोट्या भरणार आणि अर्धे फिशिंगचे आहेत. हे बघा सामने बघा ते केवढे वरती दिसतात, असं वाटतं कुठले बिल्डिंगवर उभे आहेत ते. बाप्पांचं पण विसर्जन होत आहे. हे बघा इथे बाप्पांचं पण विसर्जन होत आहे. आणि इथे आणि इकडे तुम्ही बघा सर्व बाप्पा लोकांचं विसर्जन झालं आहे. आणि इथे हे बघा आणि इथे बघा बोटे आपल्या. आता आपण चाललो डायरेक्ट पुढे, आपल्याला डायरेक्ट जायचं आहे पुढे. आणि पाठी मागून आली आपली पूजन दादाची बोट. आणि इथे चालू झालेली आहे आता बोटीची बॅटल, रेसिंग चालू आहे, बॅटल बोटिंगची बॅटल चालू आहे. राजा वस राणी, ही पूजन दादाची सामन्याची बोट आहे, ह्याला राजा आणि आपली राणी. आणि तिथे मागून येत आहे बघा दोन मोठे हाती येत आहे मागून. 2 नाही 3 4 हाती येतात पाठी मागून. हे बघा आणि बोट बघा काय उचलतंय बघा, पाणी बघा केवढे दाबते बोटीत. फुल ऑन बॅटल चालू आहे. पाठी मागून आलेल्या आहेत त्या मोठ्या मोठ्या बोट्या. हे बघा पावर बघा खाली बोटीचा पावर चेक करा, फुल ऑन चालू आहे. आणि त्याच्या आत आई आपली गौरी आई पण बसलेली बघा सामने. ही बोट जरा लाटीने खूप हालत आहे. इथून एक पाठी मागून पण येत आहे आणि तिथून अजून पाठी मागून येत आहे. पाहू शकता माझे मागे हे बघा खूप तऱ्हेचे बोट्या माझे माझे लाट्याचा दिवस, वारापाणी खूप आहे आजचा दिवस. पाहू शकता माझे मागे 2 हाती आपले गेलेले आहेत. आणि अजून हाती बाकी आहे, माझी बहिणीची बोट यायची बाकी आहेत. सामने येत आहे ती बोट, पण तुम्हाला दाखवतो जवळ आल्यावर. आता आपण चाललो आपले आपले महादेवचे देवळाकडे. बोला हर हर महादेव. आज वेदर काय जास्तीच भडकलेलं आहे मला वाटते. खूपच वारा पाणी आहे. कॅमेरामध्ये तेवढं दिसत नाही, पण नजरेने एवढे मोठी लाट आहे बोलू नको. ही आपली बहिणीची बोट येत आहे सामनेतून, तुम्हाला इथून दाखवते. बघा खूपच पावर, खूप बोट वाटते उचलत आहे आपली. हे बघा सामनेतून पण येत आहे बोट. ओ हो आपली बहिणीची बोट, नीताबाईंची. कमेंट नक्कीच करणार मग आमची बोट आमची बोट. हे बघा आमच्या बहिणीची बोट फुल पावर. हो हे बघा मित्रांनो, हे बघा कशा लाट्या बघा कशा. आता मोठी बोट गेली ना इथून, ती बघ फुल पॉवरफुलवाली बोट गेलेली आहे आता. त्याच्यामध्ये बोलतात एरोप्लेनची इंजिन आहे. थोडं एरोप्लेनचे ना, म्हणजे एरोप्लेन इंजिनसारखा आवाज येतो. काहून इथे मी ना 100ने बघा पकडलेलं आहे आणि 100ने मी शूट करत आहे. का म्हणून बोट एकदम राईट लेफ्ट राईट खूपच टुलटुलीत आहे. हो हे बघा अजून एक पाठवून येत आहे आपला हाती. बघा आता ऑलरेडी 4 बोटे पुढे चालू आहे. लाटेंची काही कमी नाही. हे बघा ऑलरेडी 4 बोटे ऑलरेडी चालू आहेत. मी याच्यात त्यांनी शूट करू शकत आहे. हे बघा 100ने शूट करतो मी. फिरो हे बघा मित्रांनो, आपले गौरी आईचे इथं आता विसर्जन होत आहे. विसर्जन हे बघा मित्रांनो, इथे जरा बोट खूप हालत आहे ना, ते पकडायला होत नाही फोन तेवढा, तरी पण ट्राय करतो मी काढायची. विसर्जन गौरी आई इथे. लाट्या खूप आहेत तिथे, तुम्ही बघा पब्लिक बघा केवढे आहेत बोटीमध्ये. गौरी आई आपली खालती आली आहे. आता इथे मी ट्राय करतो जेवढं माझ्याशी होऊ शकत आहे, कारण बोट खूप हालत आहे. तुम्ही पाहू शकता लाट्या बघा जेवढ्या मोठ्या मोठ्या आहेत. हे बघा आपली गौरी आई, ही पूजनची दुसरी बोट. हे बघा
आपण याच्या ना 5 फेऱ्या मारणार आहेत. आणि आपली पूजन दादाची दुसरी बोट. आणि फक्त इथेच नाही, जे तुम्हाला सामने बोट दिसत आहे ना खूप लांब आहे इथून, ते लाईटिंग दिसते, तिथे पण अजून एक गौरी आणि तिथे पण जाणार आहे बहुतेक आपण. तिथे पण 5 चक्कर मारणार आहे गौरी आईच्या असे गोल गोल. हे बघा मित्रांनो, हे बघा बोट बघा केवढी डीप जाते, म्हणजे लाट आहे बघा केवढं आहे. हे बघा मित्रांनो केवढं कठीण असते गौरी आईचं विसर्जन करणं. हे बघा किती इझी नाही. लोकांना इझी वाटत असेल, इझी नाही. बघा इझी नाही. आपली गौरी आई इथे आहे. आता आपण या गौरी आईचे 5 चक्कर मारणार आहे गोल 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 गोल. हे बघा गौरी आई तिथे आहे, ही अजून एक बोट आणि ती अजून एक तिथे बोट आहे. हे बघा आता 5 चक्कर मारणार आपण याचे. आता आपलं गौरी आईचं चालू आहे. ही आपली गौरी आई आणि आपल्या इथे आता चालू आहे 5 चक्कर मारायचे आहेत आपल्याला. हे बघा मारत आहे 5 चक्कर. बघा आता आपली फेरी चालू आहे आई गौऱ्यांची. गोल गोल 5 फेरी मारणार आपण इथे. ॲक्च्युली लाटा एवढ्या आहेत का फोन पकडायला होत नाही, मला पण बॅलन्स करावा लागतो. गोल 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 चालू आहेत 5 फेऱ्या एकदम माऊलीची. बघा 5 फेऱ्या मारत आपण माऊलीच्या. आता चालू झाले शॉट्स. आणि इथे आपण आता 32 सरकी करता, कारण ऑलरेडी 2 वेळे ऑलरेडी हे झालेले आहेत. हे बघा 2 वेळी पलटी झाली का म्हणून इथून बोट्या पण जातात. ते लाईट आपली एक टाईपचं सिग्नल आहे लाईटिंग. इथे पण आपली बोट्या चालू आहेत 5 चक्कर मारत आहे. अजून 2 बोट्या आल्या आपल्या सोबत 5 चक्कर मिळाले. ते बघा मित्रांनो इकडच्या लांबच्या बोट्या पण आलेल्या आहेत. तुम्ही ढगं बघा कसे आहे, ढगं बघा कसे आहेत. एक लास्ट फेरी बाकी आहे आपली आता ही गौरी आईंची. म्हणून आपण छोटे ओढीत आहे ना, त्याच्यासाठी आपली बोट पण खूप हालत आहे. आपली बोट आहे माझ्या काढ तू मग येते या माऊलीचा हार घालत आहे आता. अरे आणखी इल्लूच ना माऊलीचा हार घालत आहे आपला पण. माऊलीचा हार कसं आहे माऊली. जय. आता आपण जात आहे इथून घरी. आपली एक बोट राणी आणि आपला राजा. हा बघा आपला राजा बघा, हा आपला राजा आहे. आणि पाठी तुम्ही पाहू शकता. आता पण बघा किती जणी बोट्या आता पण तिथे चक्कर मारत आहे गोल गोल. आणि अर्ध्या बोटी आपल्यासोबत यानी की घरी जात आहे.
फायनली आपण आता आपले गावी परत आलो. गावी म्हणजे आपले घरीकडे. हे बघा त्याच बोट्या मी जो बोललेलो मोठा हाती आपला माझ्या बहिणीची बोट. कमेंट आता करणार माझी बोट करणार कमेंटमध्ये. आपल्या गावी आपण आलेलो आहे इथे. हे बघा आपला वर्सोवा गाव. आणि आता इथे तुम्ही फोकस खूप येतात जा रे. हे बघा सामने पण आता गणपती बाप्पा येत आहेच आपले इथे. हे LED एवढे वॉल्टवाले आहेत ना, 10,000 वॉल्टवाले आहेत LED. आपण आलो आणि तिथे बघा आपला एक माणूस आहे 1.5 फूट. हा बघा हा कुठल्या दुनियात असतो का माहिती. हा 1.5 फूट बघा हा कुठल्या दुनियात असतो का माहिती. हा बघा सामने आहे बघा नुबड्या. आता आपण आलो विसर्जन करून. खूपच सुंदर विसर्जन झालं माऊलीचं. आणि आता जस्ट आपण घरी आलो आणि कमार काठात एक झाला का म्हणून ती बोट जी होती ना ती अप डाऊन एवढी धपाधप अपडाऊन होती ना, बोलू नको. खूप हे झालं कमार काठा माझा तर एकदम बेकार झालेला आहे. तर एवढंच बोलणार. व्हिडिओ आवडला असेल ते नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यासाठी बाय बाय. जय श्रीराम, जय शिवराय आणि गणपती बाप्पा मोरया सर्वांना. जय बाय.